हॅलो मंडळी. या विकेंडला मी निघाली आहे नाशिक फिरायला. कितीही प्री प्लॅन केलं तरी प्लॅन कधीच फॉलो होत नाही. यावेळे नाशिक जाताना आम्ही समृद्धी महामार्गाच्या रूटने गेलो. मी फर्स्ट टाइमच या रूटने निघाली होती. या रूटचे सिनेरिक व्ह्यूज एकदम भारी. इथे येणाऱ्या प्रत्येक टर्नल्सवर वेगवेगळी चित्र काढले होते. इथला विंडमिलचा व्ह्यू तर वाव. आणि इथलं माउंटेन रेंज, मला तर वाटतच नव्हतं की आपण महाराष्ट्रात आहोत. एकदम मस्त फिलिंग होतं. मुंबईहून थेट आम्ही निघालो आणि पोचलो सिन्नर येथील गोंडेश्वर मंदिरात. हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि ते खूप शांतता देखील आहे. गर्दीही कमी असते. मध्यभागी शिवमंदिर असून 4 दिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू या देवांची छोटी मंदिरे आहेत. येथील शिल्पकला तर खूपच सुंदर आहे. रामायण, महाभारत आणि विविध देवदेवतांचे शिल्प कोरली आहेत. आम्ही थोडा वेळ इथे बसलो. खूप हा व्ह्यू एन्जॉय केला. इथली शांतता जाणवली आणि आम्ही निघालो नेक्स्ट प्लेसला. नेक्स्ट प्लेस आम्ही जाणार होतो पंचवटी. पण जसं मी म्हणाले, प्लॅन कधीच फॉलो होत नाही. आम्ही गेलो पेरूच्या वाडीला. इथे उन्हाळ्यामध्ये थंड वाटावं म्हणून पाण्याचे फवारे बनवले आहेत. पिकनिकसाठी तर ही जागा एकदम परफेक्ट आहे. इनडोअर गेम्स, कोरॅपल राईड्स आणि खूप सारे गेम्स. लहान मुलांसाठी तर एकदम मजा. या प्लेसला पक्ष्यांची वाडी सुद्धा म्हणतात. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी खूप आहेत. सर्व ॲनिमल्स पाहिले आणि इथली फेमस चुलीवरची मिसळ खाण्याची खूप इच्छा होती. मग आम्ही गेलो. भूक तर लागलीच होती. मिसळ खाल्ली. खूप तिखट होती. त्यानंतर पेरूची आईस्क्रीम खाल्ली आणि मग आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनसाठी, पंचवटी येथे. पंचवटी पोचलो आणि आम्ही गेलो काळाराम मंदिर येथे. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या काळ्या रंगाच्या पाषाणातील मूर्तीमुळे या मंदिराला काळाराम असे नाव पडले आहे. हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 3 मार्च 1930 रोजी अस्पृश्यांना सुद्धा या मंदिरामध्ये प्रवेश द्यावा म्हणून सत्याग्रह केला होता. काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर नंतर आम्ही निघालो तपोवन. काळाराम मंदिर ते तपोवन या रूटमध्ये खूप विविध मंदिरं आहेत. श्रीराम यांनी 14 वर्ष वनवासातला काही काळ जिथे निवास केला होता ते स्थान. लक्ष्मण रेखा जिथे आखली होती ते मंदिर. 11 फूट उंच असलेले श्री हनुमानाचे मंदिर. सीता माता ज्या ठिकाणाहून लक्ष्मण रेखा पार करून गेल्या आणि त्यांचे हरण झाले तिथे सुद्धा भव्य मंदिर बांधले गेले आहे. लक्ष्मीनारायण मंदिर. ही सर्व मंदिरं करत आम्ही निघालो 70 फूट उंच असलेल्या श्रीराम यांची भव्य मूर्ती पाहायला. रोज सायंकाळी इथे आरती सुद्धा होती. त्यानंतर श्री लक्ष्मण यांनी शेष अवतार घेतला होता आणि सुर्पनखा हिचे नाक कापले गेले होते. तिथे सुद्धा मंदिर बांधले गेले आहे. तिथे 1200 ते 1500 वर्ष पूर्वीची जुनी झाडं सुद्धा अजूनही आहेत. त्यातलंच हे एक झाड. त्यानंतर आम्ही निघालो पंचवटी येथे गोदावरी आरतीसाठी. असं वाटत होतं बनारसमध्येच आली आहे मी गंगा आरती पाहायला. आरती झाली, आशीर्वाद घेतला आणि या गोदावरी नदीमध्ये जर दिवा सोडला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते असं ऐकलं. मग काय, मी सुद्धा एक दिवा सोडला. आता बघूया ती इच्छा पूर्ण होते की नाही. थोडा वेळ तिथेच थांबलो आणि आम्ही निघालो रिसॉर्टवर.